नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वात प्रथम अपडेट मिळायला सुरुवात होईल। तर मित्रांनो, शेतकऱ्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे। एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की शेतकऱ्यांची लवकरच आता कर्जमाफी होणार आहे आणि त्याच्यासाठी लागणारी जी कोणती डॉक्युमेंट आहेत, तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे, तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, राज्य सरकार आता कर्जमाफीच्या दिशेने पाऊल उचलताना दिसत आहे की आता लवकरच कर्जमाफी होईल अशा प्रकारची बाब ही राज्य शासनाकडून दिली जात आहे आणि याच्या अंतर्गतच शेतकऱ्याची माहितीही मागवली जाते। तर कोणकोणती डॉक्युमेंट आता शेतकऱ्याकडे असणं गरजेचं आहे, त्या डॉक्युमेंटबद्दल आपण जाणून घेणार आहोत। तर नक्की हा व्हिडिओ एकदम महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघायला विसरू नका। लवकरच कर्जमाफी होईल अशा प्रकारची बाब ही शासनाच्या आता विचाराधीन आहे। तर कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे आपल्याला ते आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, कर्जदार सभासदाची कर्जासह संपूर्ण माहिती कर्जमाफीकरिता संकलित करण्याचे अवगत करण्यात आलेले आहे आणि याकरिता लागणारी कागदपत्रे ही खालीलप्रमाणे असणार आहेत। तर मित्रांनो, नंबर 1 आहे कर्जाकरिता गहाण दिलेला सातबारा झेरॉक्स प्रत ही लागेल। त्याच्यानंतर आधार कार्ड झेरॉक्स प्रत ही लागणार आहे। त्याच्यानंतर फार्मर आय-डी, जर तुम्ही आतापर्यंत फार्मर आय-डी हा बनवला नसेल तर लवकरच जवळच्या CSC सेंटर किंवा आपले सरकारी इथे जाऊन तुम्ही फार्मर आय-डी बनवून तुम्हाला घेणं गरजेचं आहे। हे खूप महत्त्वाचं असणार आहे। फार्मर आय-डी नसेल तर तुमची कोणतीच कामेही होणार नाही। त्याच्यानंतर पॅन कार्ड झेरॉक्स प्रत ही लागणार आहे। त्याच्यानंतर सेव्हिंग पासबुक झेरॉक्स प्रत संयुक्त हे लागणार आहे। जॉईंट खाते देऊ नये, तुम्हाला संयुक्तच खाते लागणार आहे, जॉईंट खातं लागणार नाही आहे। त्याच्यानंतर कर्ज खाते KCC झेरॉक्स प्रत, किसान क्रेडिट कार्डवरती तुम्ही काही लोन वगैरे आहेत का त्याच्यासाठी ती प्रत किंवा झेरॉक्स तुम्हाला द्यायचा आहे। त्याच्यानंतर मोबाईल क्रमांक लिंक असलेला मोबाईल नंबर तुम्हाला त्यांना द्यायचा आहे। त्याच्यानंतर तसेच मूळ कर्जदार मयत असल्यास तर त्याचे एक वारसदार नेमून स्टॅम्प पेपरवर ॲफिडेविट किंवा नोटरी करून संबंधित सर्व कागदपत्रे आपल्या संस्थेच्या सचिवाकडे स्वप्रमाणित करून लवकरात लवकर देण्यात यावे, जेणेकरून आपली संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरण्यास मदत होईल। सदर माहिती सादर करण्याकरिता वेळ कमी असल्यामुळे सर्व कागदपत्रे 5 ते 6 दिवसात तुम्हाला द्यायची आहेत। मित्रांनो, जी काही कर्जमाफी आहे ती लवकरच होईल अशा प्रकारचे निर्देशसुद्धा आता देण्यात आले आहे आणि याच अंतर्गत तुमच्या भागाअंतर्गत जर कर्जमाफीचा काही तुम्हाला एक मुबलक प्रमाणामध्ये काही जर तुम्हाला हे माहिती मिळाली असेल तर तुम्ही तिथे जाऊन चौकशी करू शकता आणि कोणकोणती डॉक्युमेंट त्यांच्या अंतर्गत लागतील तर तुम्ही देऊ शकता। तर लवकरच कर्जमाफी होईल अशा प्रकारची ही शासनाची विचारधीन आहे। जर होत असेल तर ही कागदपत्रे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। तर याच्यासाठी आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेतकरी बांधवासाठी बघितलेला आहोत। तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना, शेतकरी बांधवांना नक्की हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना एक महत्त्वपूर्ण माहिती मिळेल। आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला महत्त्वपूर्ण जे काही अपडेट्स असतील ते तुम्हाला सर्वात प्रथम मिळतील। मित्रांनो, आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोणतीही खोटी माहिती आपण देण्याचा प्रयत्न करत नाही, एकदम आपण जी काही खरी माहिती तीच आपण पुरवण्याचा प्रयत्न करतो। या कर्जमाफी अंतर्गत आता जी काही पुढची प्रोसेस असेल, जर खरंच काही अजून पुढची प्रोसेस चालू असेल तर त्याबद्दलची सुद्धा माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती उपलब्ध तुम्हाला करून दिली जाईल। तर मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण या चॅनल अंतर्गत आपल्या व्हिडिओ या अंतर्गत बघितलेला आहोत। तर नक्की आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअरसुद्धा करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।